नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अर्जुनने कोर्टाकडे विनंती केलेली असते, जज साहेबांकडे विनंती केलेली असते की प्लीज प्रिया मधुकरला यांनाही आता विटनेस बॉक्समध्ये बोलवावं, ही विनंती आहे। तेव्हा आता जज साहेब म्हणतात पण तुम्ही दोघी कसं काय दोघी विटनेस बॉक्सला कसं काय विचारणार। तेव्हा आता दामिनी लगेच उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर। तेव्हा आता हे दोघी जणींना कसं काय विचारू शकतात, एकचदा प्रश्न, असं कुठे चालतं का? असं कोर्टामध्ये कधीच समोरासमोर साक्ष चालत नाही। तेव्हा आता अर्जुन म्हणतात चालत नाही पण चालते, असं काही नाही आहे की चालत नाही म्हणून, चालते, मी करून दाखवेन, कारण त्याशिवाय मला पर्यायच नाही आहे। तर आता इकडे प्रियाला आणि साक्षीला समोरासमोर उभं केलेलं असतं। प्रियाची तर खूप हालत खराब झालेली असते, कारण आता प्रियाकडे तर सगळेजण बघत असतात, कारण तिच्या फॅमिलीमधले सुमन काकी म्हणते अगं घाबरू नको, तू कशाला घाबरते, पण प्रियाला खूप घाम फुटलेला असतो की आता माझं काही खरं नाही, आता याने साक्षीच्या समोर विटनेस बॉक्समध्ये मला उभं केलेलं आहे, आता माझं काय होणार। तिचे हातपायसुद्धा खूप थरथर कापत असतात। तेव्हा आता रविराज म्हणतो की हे बघ प्रिया, तू काही केलं नाही ना, मग घाबरतेस कशाला, अजून जे प्रश्न विचारते त्याचे सरासर उत्तर दे आणि खरं बोल, खोटं नको बोलू, कारण आता त्याला सुद्धा प्रियावर डाऊट आलेला असतो, कारण प्रिया खूप खोटं बोलत असते, त्याला हा संशय आलेलाच असतो। तेव्हा आता अर्जुन म्हणतो प्लीज प्रिया मधुकर तुम्ही येतात का विटनेस बॉक्समध्ये। तेव्हा आता प्रिया हो असं बोलते, ती खूप घाबरलेली असते, तिला काही सुचतच नसतं। तेव्हा ती विटनेस बॉक्सकडे यायला निघते। तेव्हा आता महिपत तिच्याकडे रागानेच बघतो। तेव्हा आता महिपत म्हणतो या चिचुंद्रीने तोंड खोलायला नाही पाहिजे, नाही तर ह्या चिचुंद्रीने तोंड खोललं तर माझ्या मुलीचं भविष्य पूर्ण पाण्यात जाईल, चिचुंद्रे तोंड नको खोलू, असं तो आता मनातल्या मनात म्हणत असतो, कारण आता महिपतला खूप टेन्शन आलेलं असतं। तर आता इकडे दोघी विटनेस बॉक्समध्ये दोघी साक्षीदाराला उभं केलेलं असताना आता अर्जुन कोणते प्रश्न विचारेल आणि काय प्रश्न विचारेल असं तर दामिनीलाही मोठं टेन्शन आलेलं असतं। तर मंडळी आता अर्जुन प्रियाला प्रश्न विचारत असतो, तेव्हा प्रिया म्हणते नाही, साक्षीने खून केलेला नाही आहे। तेव्हा आता परत तो इकडचा प्रश्न तिकडे, तिकडचा प्रश्न इकडे, असं विचारत त्याने प्रियाला पूर्ण भूल केलेलं असतं, कारण आता तो डायरेक्ट प्रियावरच आड घेत असतो की तूनेच खून केलेला आहे विलासचा। तर आता इकडे प्रिया म्हणते नाही, मी खून केलेला नाही आहे। आता प्रियाला इकडे आड आणि तिकडे विहीर झालेली असते, काय उत्तर द्यावं तिला काही सुचत नसतं, पण तरी सुद्धा ती आता तिच्यावर आता अर्जुन आड घेत असतो। प्रियाला हे काही सहन होत नाही। प्रिया आता डायरेक्ट साक्षीजवळ बोट दाखवून म्हणते की हो हिनेच खून केलाय, मी खून केला नाही आहे, कारण आता प्रियाची खूप फाटलेली असते, कारण तिला खूप त्रास होत असतो या गोष्टीचा, मी जर कधी अडकली तर माझं काय होईल काय नाही, याच टेन्शनमध्ये ती आता खरं काय ते सांगून टाकते, नंतर मग तोंडाला हात लावते, बापरे मी काय सांगून टाकलं। तेव्हा आता दामिनीने तर आता हात डोक्यालाच हात लावलेला असतो। मंडळी आता येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल आपल्याला आता मधुभाऊंचा सुटका झालेली असते आणि साक्षी जेलमध्ये असते, तिला आता जन्मठेपेची शिक्षा झालेली असते। तर आता अर्जुनचा सुद्धा विजय झालेला असतो। आता सुभेदार फॅमिली प्रियाला ॲक्सेप्ट अजिबात करणार नाही, प्रियालाही साक्षीसोबत आता जेलमध्ये चक्की पिसावीच लागेल, कारण ती आतापर्यंत साक्ष खोटंच देत आलेली असते। तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।